लोक सहजच बोलून जातात की अगं तुला कसली कमी आहे, फौजींचा पगार आहे, सुख आहे, सुविधा आहे, सगळं तर आहे. आणि मी पण फक्त हसून विषय बदलवते. कारण कसं आहे ना, प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे शब्दात देता येत नाही. मी एक फौजी पत्नी आहे. आता आपल्याला पगार तर मोजता येतो, पण मुलांनी वडिलांशिवाय घालवलेले दिवस नाही. कसं आहे ना, प्रत्येकाला सुखसुविधा दिसतात, पण बायकोने आणि मुलांनी लपवलेले अश्रू नाही. आणि ज्या पण फौजी वाईफ सोबत राहतात ना, त्यांचे क्वार्टर दिसतात, पण दर 3 वर्षांनी नव्याने उभारणारा संसार नाही. कारण मी पण काही दिवस फौजी साहेबांसोबत राहिलेली आहे. अचानक कुठे ड्युटी लागेल काहीही सांगता येत नाही. आणि अचानक एकदा की दुसरीकडे ड्युटी लागली ना, की कधीही बॅगा भरून निघावं लागतं. लोक बोलतात की काय नशीब आहे यांचं, पण मी आहे ना, माझ्या लेकरांना वडिलांच्या एका मिठीसाठी कितीतरी महिने वाट बघताना पाहिलंय. इकडं मुलांचे वाढदिवस, त्यांचा आजारपण, त्यांच्या अचिव्हमेंट, कितीतरी गोष्टी वडिलांशिवायच पार पडतात. त्यांच्या एका कॉलसाठी कधी कधी कित्येक रात्री जागून काढलेल्या हे कुणाला दिसत नाही. फौजी साहेब एकदा की ड्युटीला निघाले ना, की त्यांच्या सोबत फक्त त्यांची वर्दी निघत नाही, तर त्यांचे स्वप्न, मुलांच्या इच्छा, आई वडिलांच्या आशा आणि एका फौजी कुटुंबाचं पूर्ण मन त्यांच्या सोबत निघत असतं. कसं आहे ना, देवाच्या कृपेने सगळं काय आहे, पण ज्यांच्यामुळे हे सगळं आहे ना, तेच जवळ नसतात. त्यामुळे लोकांना फौजीचा पगार दिसतो, पण त्यामागे एका फौजीची वाट बघणारी बायको, मुलांची वडिलांसाठीची ओढ आणि एका कुटुंबाने केलेला त्याग हे फक्त एका फौजी कुटुंबाला समजते. फौजी लोक आहेत ना, तक्रार खूप कमी करत असतात आणि फॅमिलीवर प्रेम भरपूर करतात. तर असू द्या, आज इकडं सकाळी सकाळी उठून आहे ना, मुलांना स्कूलला सोडलं होतं आणि तशीच मी गाडी सर्व्हिसिंग करायला संगमनेरला आलेली होते. आता 9 वाजता मी सर्व्हिस सेंटरला पोहोचले होते, तरी पण माझ्या आधी 4 नंबर लागलेले होते बरं का, आणि माझा नंबर 5वा होता. त्यामुळे माझा पूर्ण दिवस संगमनेर मध्येच जाणार होता. फौजी साहेबांचं बऱ्याच दिवसापासून चाललेलं होतं की अगं गाडी सर्व्हिसिंग करून आण म्हणून. मग म्हटलं आज जाऊनच यावं. गाडी सर्व्हिसिंगला लावल्यानंतर रिक्षा केली आणि पुन्हा संगमनेर मध्ये आले. बऱ्याच वेळ राजपाल मध्ये शॉपिंग करत होते बरं का. मला एक आहे ना मच्छरदाणी घ्यायची होती आणि मला तेथे जरा कॉस्टली वाटली, त्यामुळे म्हटलं आणखी 2-3 ठिकाणी बघावं. आता सगळा दिवस माझा असा संगमनेर मध्ये फिरण्यात गेला बरं का आणि शॉपिंग करण्यामध्ये. आता 4 वाजेपर्यंत माझी गाडी सर्व्हिसिंग करून झालेली होती. मग पुन्हा रिक्षा पकडली आणि शोरूमला गेले. गाडी वॉश करून झाल्यानंतर लगेचच घराचा रस्ता धरला, कारण उशीर पण भरपूर झालेला होता आणि मुलं पण स्कूलवरतून येण्याचा टायमिंग झालेला. घरी येताना आहे ना, मुलांना थोडीशी मिठाई वगैरे घेतली. मुलांना जर समजलं ना की मी गावी गेलेले आहे, तर आल्या आल्या पहिले मुलं माझी बॅग वगैरे चेक करत असतात. आज आई आणि बाबा दोन्ही पण गावाला गेलेले होते, त्यामुळे घराला लॉकच लावलेलं होतं. मी येईपर्यंत इकडं कृष्णी लॉक वगैरे ओपन केलं आणि सगळं साहित्य घरामध्ये आणलं. खरं सांगायचं तर आज एवढी थकून गेले